नमस्कार. आज मी आपल्यासाठी कोणती रेसिपी घेऊन आली आहे ओळखा बरं? अरे, ही तर आपल्या घरात रोज होणारी अशी रेसिपी आहे. आणि ही रेसिपी म्हणजे आपला रोज सकाळी लागणारा चहा. तर ह्या चहाची रेसिपी आणि त्याचसोबत मी ह्या चहाचा मसालासुद्धा आपण या ठिकाणी बनवणार आहोत. तर या चहाच्या मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे सुंठ, वेलची म्हणजे हिरवी विलायची. त्यानंतर आपण घेणार आहोत काळी मिरी. त्याचसोबत आपण थोडीशी लवंग घेणार आहोत. आणि हे मसाल्याचे जे पदार्थ आहेत तर हे कुठे ना कुठे आपल्या आरोग्यासाठी हे चांगले आहेत. पावसाळ्यात किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये जे आपल्याला सर्दी खोकला होतो त्यापासून आपल्याला बचाव हे पदार्थ जे आहेत ते करतात. आणि आपला घसा जो आहे आवाजावर सुंदर असा परिणाम ते करतात. आता आपण दालचिनी मोजून घेतलेली आहे. आणि हे आहे ज्येष्ठमधची पावडर. तर ही ऑप्शनल आहे, आपल्याला वाटली तर आपण टाकू शकतात. आणि एक जायफळ, आपण छोटं जायफळ जे आहे ते सुद्धा आपण घेतलेलं आहे. आणि जायफळ आणि सुंठ आणि त्याचसोबत आपण जे दालचिनी आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहे. आणि सुंठ थोडीशी ठेचून घेतलेली आहे. आणि हे सगळे जे पदार्थ आहेत तर ते मी थोडे उन्हात वाळवून घेतलेले आहे. तरीसुद्धा थोडंसं जे ओलसरपणा त्यात असतो तर तो घालवण्यासाठी आपण या ठिकाणी थोडंसं त्याला भाजून घेत आहे. खूपही जास्त आपल्याला त्याला भाजायचं नाही आहे, नाहीतर त्यातला जो म्हणजे अरोमा असतो, जो सुवास असतो तो निघून जातो. तर आता आपण या ठिकाणी पहा, गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे. आणि त्यानंतर आपण जी मुलेठी पावडर किंवा ज्येष्ठमध पावडर आपण म्हणतो तर ही आपण घालून घेतलेली आहे. तर हे जे सगळे पदार्थ आहेत तर आता आपण हे एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपण ते बारीक करून घेणार आहोत. तर हे पदार्थ खूप बारीकही आपल्याला करायचे नाही आहेत, कारण ते खूप जास्त बारीक केले तर ते चहाच्या गाळणीतून खाली पडतात आणि ते तोंडात येतात, ते चांगले वाटत नाही. त्यामुळे आपण थोडी किंचित जाडसर अशी ही याची पावडर तयार केलेली आहे. आणि आता हे सगळे मसाला जो आहे आपण तो छान असा एकत्र करून घेणार आहोत. आणि थोडासा किंचित थंड झाल्यानंतर आपण ह्या बरणीमध्ये आपण हा भरून घेतलेला आहे. असं टाईट झाकणाची जी आहे तर त्या बरणीत आपण ती भरून घेणार आहोत, म्हणजे त्याचा जो वास असतो तर तो कायम राहतो. असा हा आपला चहाचा मसाला आता तयार झालेला आहे. आता चहाचा मसाला तर तयार झाला, पण आता आपण मसाला चहा कसा बनवायचा तर हे पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यात 1 कपभर पाणी आपण घालून घेतलेलं आहे. आणि हे जे पाणी आहे तर याला छान आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. आणि उकळी आल्यानंतर आपल्याला त्यात 2 चमचे चहाची पावडर टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी मी 2 कप चहा बनवत आहे, त्यासाठी मी 2 चमचे चहा यात घालून घेतलेला आहे. आपल्याला कमी जास्त जर प्रमाण वाटलं आपल्या आवडीनुसार आपण ते करू शकतो. त्यानंतर मी ह्यात ज्या मिश्रणाला उकळी आल्यानंतर यामध्ये 2च चमचे साखर घालून घेतलेले आहे. तर ह्या साखरेचं थोडंसं पाणी होतं, त्यामुळे आपल्याला पुन्हा आणखी एक वेळा थोडीशी याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि हे मिश्रण उकळल्यानंतर आपल्याला त्यात 1 ते सव्वा कप आपल्याला दूध टाकायचं आहे, कारण हे जे पाणी आपण 1 कप घातलेलं होतं ते थोडंफार उकळल्यानंतर कमी होतं. त्यानुसार आपण आता 1 ते सव्वा कप यामध्ये दूध ओतून घेतलेलं आहे. आणि ह्या जे मिश्रण आहे चहाचं तर याला आपल्याला अजून छान उकळू द्यायचं आहे. पहा, असं सुंदर असं ते उकळत आहे, छान त्याला अशी साय धरलेली आहे. आणि हे जे आपण चहा मसाला जो आहे तर तो अर्धा चमचा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे. खूपही लवकर आपल्याला तो चहा मसाला टाकायचा नाही आहे. आणि ह्या चहा मसाला टाकल्यानंतर आपल्याला थोड्या वेळ अजून त्याला उकळू द्यायचं आहे. आणि छान असा सुंदर घट्ट आणि सुवासिक असा चहा आपला तयार होतो. सुंदर वास असा घरामध्ये दरवळत आहे.
तर आता हा चहा जो आहे आपला मसाला चहा, तर हा तयार झालेला आहे. अशी माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि मला तसं कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन जो व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल. तर छान असं जे ठेल्यावर चहावाले जे वर खाली करून घेतात चमच्याने, तर त्याप्रमाणे आपल्याला तो चहा छान असा उकळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो चहा कपामध्ये गाळून घ्यायचा आहे. अगदी पाऊण कप आपला छान असा चहा हा तयार झालेला आहे. आणि या चहाच्या रेसिपीसोबतच चहासुद्धा शेअर करा. जर चहा प्यायला कोणी सोबत असेल तर त्या चहाची लज्जत अजूनच वाढते. आणि त्यासोबत तुम्ही बिस्किट, खारी, भजे, चकली, चिवडा किंवा फरसाण यासोबत आपण एन्जॉय करू शकता. धन्यवाद.